नमस्कार, कसे आहात? मस्त अशी अंडा करी रेसिपी पाहणार आहोत आपण. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा आणि खोबरं. बस एवढं मस्त असं घरातलंच साहित्य वापरून मस्त अशी रसरशीत अंडा करी बनवणार आहोत. तर त्यासाठी 6 अंडी घेतलेली आहेत. ही गावरान अंडी मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. अंडी तळून झाल्यानंतर आपण त्याला काढून घेणार. नंतर त्याच कढईमध्ये घातलेलं आहे मी थोडंसं जिरं छान तळतळलं की त्यामध्ये घातलं आहे मी अद्रक आणि लसूण. हा छान मस्त असा कुटून घातलेला आहे. लसूण छान लालसर झाला की त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि काळा मसाला घातलेला आहे. तिखट घालताना माझा व्हिडिओ स्किप झाला होता. नंतर त्यामध्ये मी वाटण टाकलेलं आहे. जे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते घातलेलं आहे. मस्त असं मिक्स करून नंतर मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून जे वाटण होतं उरलेलं तेही वाटण मी घालून घेतलेलं आहे. नंतर छान मिक्स करून त्यामध्ये घातलेलं आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे अंड्याच्या भाजीला थोडं कमीच लागतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं, नाहीतर अंड्याची भाजी नेहमीच आपली खारट होऊ शकते. मस्त असं तेल सुटलं, पाहू शकतो किती छान मस्त अशी ग्रेव्हीसाठी आपण वाटण टाकलेलं, मस्त तेल सोडलं. नंतर त्यामध्ये घातलेलं आहे आपण जे अंडे आहेत ना ते घालायचे, मिक्स करायचे. 4-5 मिनटं त्यामध्ये मिक्स होण्यासाठी आपण झाकण झाकून ठेवणार आहोत. त्याच्यावर झाकण झाकल्याने काय होते, थोडासा मसाला जो अंड्यामध्ये जातो आणि तेच अंड्याला टेस्ट अजून छान येते. मस्त अशी तरी सुटली बघू शकतो. नंतर आपण ते काढून घ्यायचं आहे. ताट झाकलेलं काढून घेतलं. त्यामध्ये गरम पाणी घालायचं. साधारण 1 ग्लास पाणी आहे हे. आणि पाणी टाकल्यानंतर अंडे मस्त मिक्स करायचे आहे, उकळी येऊ द्यायची आहे मस्त. आता तयार आहे आपली मस्त अशी अंडा करी रसरशीत आणि कोणालाही येईल एवढी सोपी पद्धत आहे ही. 2 वस्तू वापरून इतकी छान रसरशीत ही अंडा करी बनवलेली आहे.